ठीक आहे, ओके. बस तुम्ही बस तुम्ही बस बस तुम्ही बस तुम्ही बस बाहेरच्यांना मला धनं मत्ती पुतं मत्ती इति बालो विहयति अत्तहि अत्तनो नत्थि कुतो पुतं कुतो धनं। या तथागत बुद्धांच्या धम्मपदाने, या धम्मपदाचा जो अर्थबोध आहे की हे मूर्ख माणसा, ज्याला तू आपला पुत्र पुत्र म्हणून समजत आहेस, ज्याला तू माझा पुत्र माझा पुत्र, माझे धन म्हणून तू समजत आहे, तुझं स्वतःचं शरीर तुझं नाही तर कुठला पुत्र आणि कुठलं धन। या तथागत बुद्धांच्या धम्मपदाच्या या धम्मगाथेनं विश्ववंदनीय महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध देवानंद पियदस्सी धम्मनायक सम्राट अशोक आणि बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांच्या कार्यकर्तृत्वाचं स्मरण करून, बुद्धाचे 9, धम्माचे 6 आणि संघाच्या या 24ही गुणांचं स्मरण करून आज कालकथित कौशल्याई चहांदे यांचा प्रथम पुण्यानुमोदनाचा पुण्यस्मरणाचा हा कालकथित दिवस किशोर उपासक किशोर वामनराव चहांदे, कौशल्याबाई वामनराव चहांदे, या चहांदे परिवारामध्ये त्यांच्या आईचा हा प्रथम पुण्य स्मरणाचा हा दिवस आहे। त्या निमित्तानं, या पुण्य स्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुलगाव तालुका देवळी जिल्हा वर्धा या चहांदे परिवारामध्ये त्यांच्या आईच्या या प्रथम स्मरणार्थ या कार्यक्रमाचं आयोजन, उपस्थित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिका यांना सविनय नमो बुद्धाय आणि जय भीम। आज या कालकथित दिवसाच्या निमित्तानं आपणाला सर्वांनाच माहित आहे की तथागत बुद्धांनी माता पितू उपट्ठाणं कुत्तदारस संगहो अनाकुलाच कमंता एतं मंगलम उत्तमं। म्हणजे या महामंगल सूत्राच्या गाथेमध्ये तथागत बुद्धांनी जो अर्थ सांगितलेला आहे की माता पित्यांची सेवा करणे हे उत्तम मंगल आहे। माता पित्यांची सेवा करणे उत्तम मंगल तर आहेच, पण सोबतच पत्नी व मुलांचा योग्य पद्धतीने सांभाळ करणे हे सुद्धा उत्तम मंगल आहे। आणि म्हणून माता पित्यांची सेवा करणं हे मंगलदायक तथागत बुद्धांनी सांगितलेलं आहे। परंतु तथागत बुद्धांनी एका ठिकाणी जे 5 प्रकारचे महापाप सांगितलेले आहेत, 5 प्रकारचे महापाप, तर या 5 प्रकारच्या महापापामध्ये जे प्रथम क्रमांकाचं महापाप तथागत बुद्धांनी सांगितलेलं आहे ते पहिलं महापाप म्हणजे जन्म देणाऱ्या आईला मारणे। दुसरं महापाप तथागत बुद्धांनी सांगितलेलं आहे पालन पोषण करणाऱ्या पित्याला वडिलांना मारहाण करणे। तिसऱ्या प्रकारचं महापाप तथागत बुद्धांनी सांगितलेलं आहे अरहंत व्यक्तीचा खून करणे। आणि चौथा प्रकारचं महापाप सांगितलेलं आहे की अरहंत बुद्ध बोधिसत्वाचं रक्त काढणे, खून काढणे। आणि 5व्या प्रकारचं महापाप सांगितलेलं आहे संघात फूट पाडणे। हा संघ म्हणजे काय, तर भिक्खू भिक्खुणी उपासक उपासिका हा जो संघ आहे, या संघामध्ये फूट पाडणे हे महापाप तथागत बुद्धांनी सांगितलेलं आहे। तर आपण या ठिकाणी आजच्या या कालकथित दिवसाच्या निमित्तानं
आज आपण संघात फूट पाडणे, बुद्धाच्या काळामध्ये संघामध्ये फूट पाडण्याचा जो प्रयत्न केलेला होता, आपण सर्वांना माहित आहे देवदत्ताचे 5 नियम आपण या ठिकाणी घेणार आहोत, जे संघामध्ये फूट पाडण्यासाठी कारणीभूत ठरले आणि म्हणून देवदत्ताचे 5 नियम आपण या ठिकाणी घेत आहोत। हे देवदत्ताचे 5 नियम आपल्याला सर्वांना माहित आहे की ज्यांनी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ जर आपण घेतला तर त्यामध्ये ज्यावेळी शाक्य आणि कोलीय यांच्या जे रोहिणी नदीच्या पाणी वाटपाच्या संघर्षावरून अत्तदंड सूत्रामध्ये उदाहरण आहे की या रोहिणी नदीच्या पाणी वाटपाच्या संघर्षावरून शाक्य आणि कोलियांमध्ये जो विवाद होता आणि त्या विवादाच्या कारणास्तव सिद्धार्थ गौतमांनी गृहत्याग केला, महाभिनिष्क्रमण केलं आणि ते भिक्खू बनले, बुद्धत्व त्यांनी प्राप्त केलं। त्यानंतर काही दिवसांनी काही कालावधीनंतर या शाक्य कुळातील काही व्यक्तींनी सुद्धा प्रवज्जित जीवन, भिक्खू जीवन अनुग्रहित केलेलं होतं। त्यामध्ये आनंद होते, महानाम होते, अनिरुद्ध होते, नंद सुद्धा होते आणि त्यात उपाली नावाचा जे श्रेष्ठी होता, जो कपिलवस्तूच्या दरबारामध्ये एक सेवक होता, उपाली नाव त्याचं, हा उपाली। आणि या सर्व शाक्य कुळातील परिवारांसोबत देवदत्त सुद्धा भगवान बुद्धांच्या भिक्खू संघामध्ये प्रवज्जित होतो। आपल्याला लहानपणीची सर्वांना काही कहाणी माहित आहे की देवदत्त आणि ज्यावेळी सिद्धार्थ गौतमाचं आणि देवदत्ताचं वय समप्रमाणामध्ये असतं, तर ज्या राजहंस पक्षी जो उडता पक्षी आहे, त्या उडत्या राजहंस पक्षाला एका नेम धरून जो देवदत्त ज्या राजहंस पक्षाला खाली पाडतो आणि देवदत्त ज्या राजहंस पक्षाला ज्याची शिकार करत असतो, तर त्यावेळी बोधिसत्व सिद्धार्थ गौतम त्या जांभळाच्या झाडाखाली बसलेले असतात। स्वतःच्या पित्याच्या शेतावर त्या जांभळाच्या झाडाखाली ध्यानमग्न असताना त्यावेळी तो राजहंस पक्षी जो बाण लागलेला असतो, त्याला रक्तबंबाळ झालेला असतो, तो फडफड करत असतो, तर त्या राजहंस पक्षाला बोधिसत्व सिद्धार्थ गौतम पाणी पाजतो, मलमपट्टी करतो, औषधी लावतो आणि त्याचा प्राण वाचवतो। आणि म्हणून त्याचा जो विवाद होतो, राजहंस पक्षाचा विवाद जो कपिलवस्तूच्या राज दरबारामध्ये जातो आणि सिद्धार्थ गौतमाच्या बाजूनं निर्णय लागतो की म्हणजे जीव घेणाऱ्यांपेक्षा जीव वाचवणारा श्रेष्ठ आहे। ही कहाणी आपण सर्वांनीच ऐकलेली आहे। म्हणून देवदत्त हा लहानपणापासूनच हटखोर होता, तो सिद्धार्थ गौतमाचा द्वेष करत होता, सिद्धार्थ गौतमाचा राग करत होता, तो घृणा करत होता, मत्सर करत होता आणि देवदत्त नेहमीच बुद्धांच्या संदर्भात तो प्रतियोगिता करताना दिसत होता। आणि ज्यावेळी देवदत्त भिक्खू संघामध्ये प्रवज्जित होतो, तर त्या भिक्खू संघामध्ये प्रवज्जित झाल्याच्या नंतर काही काळ व्यतीत झाल्याच्या नंतर त्या देवदत्त हा जो बिंबिसार पुत्र, मगधचा बिंबिसार पुत्र अजातशत्रू, या अजातशत्रू जो बिंबिसार राजा आहे बुद्धाचा, तो बुद्धाच्या धम्माला बिंबिसार राजा राजाश्रय देत असतो, धम्माश्रय देत असतो आणि त्या राजाश्रयामुळे, बिंबिसाराच्या राजाश्रयामुळे तथागत बुद्धांचा धम्म अधिकाधिक प्रभावीपणे त्याचा प्रचार आणि प्रसार होतो। तर त्यावेळी देवदत्त काय करतो की बिंबिसार पुत्र अजातशत्रूला जाऊन भेटतो आणि त्याला असं विचारतो की तुझे पिता, जे मगध देशाचे तुझे जे पिता आहे राजा बिंबिसार, हे तथागत बुद्धाला आणि भिक्खू संघाला, तथागत बुद्धांच्या भिक्खू संघाला अनेक प्रकारचे दानादी कर्म करतो, धनद्रव्य दान करतो, त्यांना चांगली भिक्षापात्र दान करतो, उच्च प्रतीचे चिवर दान करतो आणि अनेक प्रकारे तथागत बुद्धाला आणि भिक्खू संघाला दान तुझे वडील करत असतात। तर त्यामुळे ते योग्य नाही, म्हणून तू स्वतःच्या वडिलांचा, म्हणजे तो देवदत्ताच्या चितावणीवरून तो देवदत्त काय करतो, अजातशत्रूला आपल्याच वडिलांच्या विरोधात भडकवतो आणि मग देवदत्त राजा बिंबिसाराला कारागृहामध्ये त्याला डांबून, त्याची उपासमार करून, त्याचे हाल करून, हा देवदत्ताच्या सांगण्यावरून स्वतःच्या वडिलांना म्हणजे बिंबिसार राजाला हा अजातशत्रू
त्याचा म्हणजे जीव जातो आपल्या बिंबिसार राजाचा. तर बिंबिसाराला म्हणजे याच्यासाठी त्याला मारल्या जातं की देवदत्ताला असं वाटतं की बिंबिसार राजा जर जिवंत राहिला नाही तर या बिंबिसार राजाच्या राजाश्रयामुळेच तथागत बुद्धांचा धम्म उत्तरोत्तर वाढत आहे, त्याची वाढ होत आहे आणि मग तो संघ मागे आला पाहिजे. तथागत बुद्धांचा भिक्खू संघ त्याची पिछेहाट झाली पाहिजे, हा त्याचा मेन उद्देश असतो. आणि देवदत्त आणि अजातशत्रू हे एकत्र येतात. बिंबिसार राजाची हत्या केल्याच्या नंतर हे दोघही एकत्र येतात आणि पहिला प्रयत्न तर असा होतो की त्या ठिकाणी देवदत्त पहिला प्रयत्न तथागत बुद्धाला करतो. नालागिरी नावाचा हत्ती, स्वतः नालागिरी नावाचा हत्ती, जो त्या घोड्याच्या तबिलामधला मस्तावलेला जो नालागिरी नावाचा हत्ती आहे, एक दिवस बोधिसत्व सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि आनंद आणि काही भिक्खू जे चारिकेला निघत असतात तर त्यांच्यावर नालागिरी हत्ती सोडून बुद्धाला कटकारस्थान करून बुद्धावर तो हत्ती सोडण्याचा प्रयत्न करून बुद्धाला तो नालागिरी हत्ती पायाने ठार करेल म्हणून त्या उद्देशानं देवदत्त भिक्खूंच्या चिथावणीवरूनच अजातशत्रू बुद्धांवर तो हत्ती सोडत असतो. तर म्हणजे हा देवदत्ताचा पहिला प्लॅनिंग असतो की बुद्धाचा वध करायचा, बुद्धाला मारून टाकायचं, हा पहिला उद्देश असतो देवदत्ताचा. तर हा प्रयत्न फेल होत असतो देवदत्ताचा. आणि दुसरा प्रयत्न, ज्यावेळी तथागत बुद्ध राजगृहाच्या ग्रीदकूट पहाडीवर असतात, तर ग्रीदकूट पहाडीवर असताना तथागत बुद्ध सकाळी सकाळी चंक्रमण करण्याची, त्यांना फेरफटका मारण्याची जी सवय होती, तर तथागत बुद्ध ग्रीदकूट पर्वताच्या पहाड्याची पायथ्याशी असताना देवदत्त त्या ठिकाणी एक भल्ला मोठा दगड बुद्धाला मारण्याच्या उद्देशानं तो ढकलवण्यात येतो आणि तो दगड एका मधामध्येच तो दगड दुसऱ्या दगडाला तो त्याचा अडकल्या जातो तो दगड. आणि नंतर त्या दगडाचा जो एक चिपोरा आहे, तर त्या दगडाचा जो चिपोरा आहे तथागत बुद्धांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला लागते आणि तथागत बुद्धांच्या त्या अंगठामधून रक्त वाहत असतं. म्हणजे बुद्धाचं खून काढणं किती भयंकर महापाप आहे हे आपण या आधीच ऐकलेलं आहे. तर त्यानंतर जीवक वगैरे त्या पद्धतीनं भगवान बुद्धांचं ते मलमपट्टी वगैरे करत असतात. तर हे जे देवदत्ताने जे दुसरा प्लॅन केलेला आहे, तथागत बुद्धांना दगड जे जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मिलिंद प्रश्न ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे मिलिंद प्रश्न ग्रंथामध्ये की राजा मिलिंद आचार्य नागसेन भिक्खूला असं विचारत आहे, म्हणते, आपण म्हणता की बुद्ध हे लोकविदू आहे, लोकांच्या मनातलं जाणतात, त्यांना आधी मध्य अंताचं ज्ञान आहे, ते सर्वज्ञ आहे, ते सर्वज्ञ आहे असं तुम्ही म्हणता. त्यांना भूत भविष्य वर्तमानाची जाणकार असते असं तुम्ही म्हणता. मग बुद्धाला हे का माहित नव्हतं की त्यांनी देवदत्त आपल्या संघामध्ये येईल, तो आपल्या भिक्खू संघामध्ये फूट टाकेल आणि तो भिक्खू संघामध्ये फूट टाकल्याच्या नंतर तो तुम्हालाच म्हणजे बुद्धाला जीवे मारण्याचा प्रयत्न करेल. हे बुद्धाला माहित असून सुद्धा, असं म्हणतात की बुद्धाला सर्वच माहित असतं, मग असं माहित असून सुद्धा तथागत बुद्धांनी देवदत्ताला प्रवचित का केलं, त्याला चिवर का दिलं, त्याला भिक्खू संघामध्ये का सामील केलं. तर तथागत बुद्ध त्यावेळी आचार्य नागसेन भिक्खू मिलिंदाला उत्तर देतात की हे राजा, बुद्धाला ते सगळं काही माहित होतं, देवदत्त संघामध्ये भिक्खू संघामध्ये फूट नक्कीच टाकणार आहे, परंतु मात्र देवदत्ताला जर प्रवचित भिक्खू जीवनामध्ये सामील करून घेतलं नसतं तर तो अधिक अधोगतीला गेला असता. म्हणजे तो अधिक म्हणजे थोडा कमी गेला, म्हणजे भिक्खू संघामध्ये तो आला तर काही ना काहीतरी तो भिक्खू जीवनामध्ये त्याचं मन परिवर्तन होईल, मत परिवर्तन होईल आणि म्हणून तो जास्त अधोगतीला न जाता, म्हणून आपण देवदत्ताच्या संदर्भात ऐकतो की देवदत्त पच्चेक बुद्ध म्हणून सुद्धा जन्माला आला, असंही आपल्या वाचनामध्ये येतं. म्हणून तथागत बुद्धाला जे देवदत्त हा दुसरा नियम आहे की देवदत्त
बुद्धावर तो दगड ढकलवण्याचा प्रयत्न करून बुद्धाला जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न करतो. हा दुसरा प्रयत्न. आणि तिसऱ्यांदा तो तथागत बुद्धाचं ज्यावेळी वय होतं तर त्यावेळी तथागत बुद्धाला आनंद एके दिवस तथागत बुद्धाकडे येतात आणि तथागत बुद्धाला असं विचारतात, तथागता आपलं वय, आपण वृद्धापकाळाकडे झुकलेले आहेत, आपलं वय खूप झालेलं आहे आणि म्हणून भिक्खू संघाचा संघनायक मला बनवा, मी संघ सेनापती बनायला तयार आहो. तथागता तुमचं वय झालेलं आहे, तुम्ही वृद्ध झालेले आहे, आता संपूर्ण भिक्खू संघाची जबाबदारी माझ्याकडे सोपवा, मला संघ सेनापती बनवा, संघनायक बनवा. त्यावेळी तथागत बुद्ध मनाई करतात. आणि त्यानंतर मात्र तथागत बुद्ध आपल्या भिक्खू संघामध्ये आपल्या रक्ताचा माणूस न बघता तथागत सम्यक संबुद्ध आपल्या भिक्खू संघामध्ये 80 अग्रश्रावकामध्ये महाश्रावक, संघ सेनापती सारीपुत्त आणि इद्धिमान महामोगलांची निवड करत असतात. तर संघ सेनापती सारीपुत्तला भिक्खू संघाचा संघनायक, संघ सेनापती बनवत असताना त्यावेळी मात्र देवदत्ताच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होत असतो की तथागत बुद्धांनी मला भिक्खू संघाचा संघनायक न बनवता देवदत्ताला म्हणजे सारीपुत्ताला बनवलाय, हा त्याचा द्वेष असतो, त्याचा सूड असतो. आणि त्यानंतर मात्र जे मी 5 नियम तुम्हाला सांगितलेले आहे भिक्खू संघामध्ये, बुद्धाच्याच काळामध्ये जो भेद करणारा होता, फूट पाडणारा व्यक्ती होता, 500 भिक्खू संघाला एकटं घेऊन जाणं आणि वेगळ्या भिक्खू संघाची निर्मिती करणं साधी गोष्ट नाही. बुद्धासोबत चॅलेंज केलेलं आहे इथं, म्हणजे बुद्धासोबत चॅलेंज केलेलं आहे त्यांच्याच भावानं. आणि म्हणून एक आता तो सख्खा तर भाऊ नाही, म्हणजे सक्का भाऊ पक्का वैरी आपण असं म्हणत असतो, पण हा जो देवदत्त आहे बुद्धाच्या भिक्खू संघामध्ये फूट टाकण्याचा प्रयत्न करतो. 1 नाही, 2 नाही, तर 5 नाही, तर 500 भिक्खू संघाला तो वेगळं करून एक वेगळ्या भिक्खू संघाची स्थापना करत असतो. आणि मग देवदत्ताचा एक वेगळा भिक्खू संघ असतो, तो गयाशीस पहाडावर असतो. आणि म्हणून लक्षात घ्या की देवदत्तानं तथागत बुद्धाला जे 5 नियम या ठिकाणी सांगणार आहोत आणि या ठिकाणी थांबणार आहोत की तथागत बुद्धाला देवदत्त जे 5 नियम लागू करायला सांगतात तर बुद्ध त्या ठिकाणी मनाई करतात, कारण ते संघाच्या हिताचं सुखाचं नाही आहे. आणि म्हणून तथागत बुद्धाला जे 5 नियम देवदत्त लागू करायला सांगतात, पहिल्या प्रकारचा नियम आपण सर्वांनी लक्षात घ्या. देवदत्त बुद्धाला तो नियम पारित करायला सांगतो, संघामध्ये तो पारित करायला सांगतो. पहिला नियम आहे जो तथागत बुद्धाला ते सांगत आहे, पहिला नियम असा आहे की भिक्खूंनी, देवदत्ताचा प्रथम नियम बुद्धाला ते पारित करायला सांगत आहे. पहिला नियम आहे की हे तथागता, आपण आपल्या भिक्खू संघामध्ये एक पहिला नियम पारित करा. तो पहिला नियम म्हणजे भिक्खूंनी फक्त जंगलामध्येच, वनामध्येच राहावं, त्यांनी गावातील विहारामध्ये राहू नये. पहिला नियम कोणता? तर पहिला नियम देवदत्त बुद्धाला लागू करायला सांगत आहे की तथागता, तुम्ही तुमच्या भिक्खू संघामध्ये हा नियम पारित करायला सांगा की भिक्खूंनी फक्त वनामध्ये, जंगलामध्येच राहायचं, त्यांनी गावामध्ये, बुद्ध विहारामध्ये राहायचं नाही. समजलं का? हा कोणाचा नियम आहे? बुद्धाचा नाही, देवदत्ताचा नियम आहे. म्हणजे हा नियम लागू करा की भिक्खूंना केवळ फक्त जंगलामध्येच राहायचं, गावातील बुद्ध विहारात राहायचं नाही, हा नियम पारित करा. पण बुद्धाने पारित केला का? नाही. मी ते नंतर सांगतो तुम्हाला की पहिला नियम कोणता, की भिक्खूंनी केवळ जंगलामध्येच वास करायचा, जंगलामध्येच राहायचं, गावातील बुद्ध विहारात राहायचं नाही. तर बुद्ध देवदत्ताला असं म्हणतात की ते भिक्खूवर मी सोडलेलं आहे. मी ते कोणावर सोडलेलं आहे? मी ते भिक्खूंवर सोडलेलं आहे की भिक्खू ठरवू शकतो, भिक्खूला ते स्वातंत्र्य आहे की बुद्ध विहारात राहायचं की जंगलात राहायचं. म्हणजे बुद्धाला असं म्हणायचं नाही की भिक्खूंनी जंगलातच राहायचं, त्याच्यावर ते निर्भर आहे की त्यानं तो भिक्खू बुद्ध विहारातही राहू शकतो आणि तो जंगलातही राहू शकतो. मध्यम मार्ग. समजलं का तुम्हाला?
समजलं? तर बुद्धानं जे सांगितलेलं आहे देवदत्ताला की भिक्खू हा जंगलातही राहू शकतो आणि तो त्याच्यावर निर्भर आहे की तो बुद्ध विहारातही राहू शकतो. समजलं का? हा मध्य मार्ग आहे बुद्धाचा. पण काही लोक आज आपल्या समाजामध्ये देवदत्ताचे भिक्खू आहे. आता समजलं का नाही? म्हणजे देवदत्ताचे भिक्खू म्हणजे कसे, जो उपासक किंवा उपासिका एखाद्या भिक्खूला असं म्हणत असेल की भिक्खूनी जंगलातच राहावं, त्यांनी बुद्ध विहारात राहूच नये, बुद्ध विहारात भिक्खूंना राहताच येत नाही, असं जर एखादी उपासक उपासिका म्हणत असेल तर तो बुद्धाचा उपासक नाही. तो कोणाचा आहे? देवदत्ताचा आहे. लक्षात घ्या. पण याचा अर्थ असा नाही की आज अनेक भिक्षू जंगलामध्ये राहतात पण ते सतत जंगलातच राहतील का? एखाद्या भिक्षूनं किती ठरवलं तो जंगलात असेल पाडात असेल तरी त्याला चारिका मागासाठी, भिक्षाटनासाठी, धम्म प्रचारासाठी त्याला जंगलातून बाहेर पडावाच लागतं. हो किंवा नाही? आहे का नाही? का आता जंगलातील प्राण्यांना धम्म सांगेल, झाडांना सांगेल? नाही. त्याला भिक्षेच्या शोधार्थ जरी तो गृहत्यागी असेल तरी तो भिक्खू हा समाजशील प्राणी आहे का नाही? धम्म इतरांना सांगण्यासाठी त्याला म्हणजे गाव नगरामध्ये प्रचार आणि प्रसार करावाच लागतो. समजलं का? म्हणून देवदत्ताचा नियम पाळणारे लोक आता आज जगामध्ये जास्त आहे. म्हणून हा डोक्यातील भ्रम काढून टाका. भगवान बुद्धांचा मध्यम मार्ग आहे. ज्या भिक्खूला जंगलामध्ये राहायचं आहे तो जंगलात राहू शकतो आणि ज्याला विहारात राहायचं आहे तो बुद्ध विहारातही राहू शकतो. समजलं का तुम्हाला? ही गोष्ट लक्षात आली? म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे ते त्या भिक्खूंवर निर्भर आहे. समजलं? आणि दुसरा नियम तथागत बुद्धाला देवदत्त बघा कसा म्हणत आहे. बुद्धाला लागू केला का नियम? दुसरा नियम कोणता आहे आणखी देवदत्त बुद्धाला लागू करायला सांगतात? हे सांगतो आणि मी थांबतो. दुसरा नियम कोणता? भिक्खूंनी आमंत्रणाचं भोजन स्वीकारू नये, त्यांनी फक्त भिक्षाटनच करावं. कोण म्हणत आहे असं? हा बुद्धाचा नियम आहे का देवदत्ताचा आहे का ना? असे लोक आहे बुद्ध विहारात येतील नाही, त्यांना धम्माच्या संदर्भात माहिती नाही. पण ही गोष्ट नक्की माहित आहे. कोणती? भिक्खूने केवळ भिक्षाटनच करावं, भिक्खूने केवळ चारिकाच करावी, भिक्खूचा धर्मच आहे चारिका करणं, भिक्खूचा धम्मच आहे त्याने दारावर गेलंच पाहिजे, लोकांना दारोदारी जाऊन भिक्षाटन केलंच पाहिजे. खरी गोष्ट आहे, भिक्षाटन केलं पाहिजे. परंतु बुद्धानं देवदत्त काय म्हणत आहे इथं? निमंत्रणाचं भोजन भिक्खूंनी स्वीकारायचं नाही. म्हणजे एखाद्या उपासक उपासिकांनी घरी जर कार्यक्रमासाठी भोजनासाठी बोलावलं तर भोजनाला अजिबात जायचं नाही. तर काय करायचं? चारिका करून भिक्षाटन करूनच भोजन ग्रहण करायचं. कोणाचंच निमंत्रण स्वीकारायचं नाही, निमंत्रणाचं भोजन घ्यायचंच नाही. असं कोण म्हणत आहे? कोणाला सांगत आहे? बुद्धाला. हा नियम लागू करा म्हणते तुमच्या संघामध्ये. अजिबात भिक्खू आमंत्रणाचं भोजन घ्यायला गेला नाही पाहिजे. मला सांगा, बुद्ध आम्रपालीच्या घरी भोजनाचं त्यांनी आमंत्रण स्वीकारलं होतं का नाही? अनाथ पिंडकाच्या घरी स्वीकारलं होतं का नाही? उग्गह गृहपतीच्या घरी स्वीकारलं होतं का नाही? भगवान बुद्ध सुकेशिनीच्या घरी स्वीकारलं होतं का नाही? सुप्रियाच्या घरी स्वीकारलं होतं का नाही? अनेक लोकांच्या घरी भगवान बुद्धांनी आमंत्रणाचं भोजन स्वीकारलेलं आहे. आपण बौद्ध ग्रंथामध्ये वाचतो. समजलं का तुम्हाला? आमंत्रणाचंही भोजन स्वीकारता येते. पण इथं देवदत्त काय म्हणते? आमंत्रणाचं भोजन भिक्खू संघानं घ्यायचंच नाही, त्यांनी फक्त भिक्षाटनावरच जगायचं. बुद्धाने हा नियम लागू केला का? नाही. आमंत्रणाचंही भोजन जायचं आणि भिक्षाटनही करायचं. म्हणजे दोनही करायचे. समजलं का तुम्हाला? पण एखादा उपासक आज जर म्हणत असेल की भिक्षूंनी केवळ भिक्षाटनावरच जगायचं, त्यांनी आमंत्रणाचं भोजन स्वीकारायचं नाही, तर तो बुद्धाचा आहे उपासक का देवदत्ताचा? समजून जा. मी माझ्या पाचचं सांगत आहो का तुम्हाला? लक्षात घ्या. देवदत्ताचे 5 नियम तर बुद्धांना लागू केला का? नाही. आता आजीवन जर एखाद्या भिक्खूला आमंत्रणच मिळत असेल तर त्यानं जावं, त्याच्यावर निर्भर आहे ते, आहे का नाही? पण एखाद्या भिक्षूला जर भोजन मिळालंच नाही तर त्याने चारिका करावी. पण त्याला नेहमी आमंत्रण मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे, तो आमंत्रणाचं भोजन स्वीकारू शकतो. ते भिक्खूवर निर्भर आहे. आलं का लक्षात तुम्हाला? ते भिक्खूवर निर्भर आहे. तर बुद्धाने हा सुद्धा देवदत्ताचा नियम आपल्या भिक्खू संघामध्ये पारित केला नाही. म्हणून लक्षात ठेवायचं,
देवदत्ताचा उपासक संघ आता वाढत आहे जास्त आपल्या समाज प्रवाहामध्ये. तिसरा नियम देवदत्त सांगत आहे बुद्धाला. पहा तिसरा नियम कोणता आहे? भिक्खूंनी जंगलातच तर राहावं, जंगलात तर राहायचं आहे त्यांनी, परंतु त्यानं झाडाखालीच राहायचं. पहा जंगलामध्ये झोपडी बांधायची नाही, त्या गुफेतही राहायचं नाही, म्हणजे अशी पर्णकुटी बनवायची नाही. म्हणजे आता जंगलात तर राहायचं बा, पण पर्णकुटी फांद्याची वगैरे असं गवता काडीची वगैरे काहीच बांधायचं नाही. म्हणजे जंगलात तर राहायचं, पण कुठं राहायचं? फक्त झाडाखालीच राहायचं त्यानं. मग पाणी राहो का थंडी राहो का ऊन वारा काही राहो, तो आजारी जरी पडत असेल तरी चालते, परंतु त्याने जंगलात राहावं पण झाडाखालीच राहावं. समजलं का? पण बुद्धानं देवदत्ताचा तोही नियम लागू केला नाही. म्हणून तर वर्षावास त्याच्यासाठी आहे. वर्षावास म्हणजे काय? जर पिकं तुडवली जातात, त्या काळामध्ये महामार्ग नव्हते, नदीला महापूर येत होता, ठीक ना, नदीला महापूर येत होता आणि म्हणून भिक्षूंचे चिव्र ओले होत होते. चिव्र ओले झाल्याच्यामुळे ते आजारी पडत होते. ऐका नाही, नदी नाल्यांना पूर आलेला असतो, नदीचं गढूळ पाणी असतं, म्हणून अष्टपरिस्कारामध्ये पाणी गाळण्याचं वस्त्र भगवान बुद्धांनी तो नियम लावलेला आहे. तिसरी गोष्ट, साप विंचू आहे, जे प्राणी आहेत, म्हणजे छिद्रामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी शिरत असल्यामुळे भिक्षूंना चावा घेण्याचा प्रयत्न आहे. आणि जंगलामध्ये घनदाट झाडं वाढतात आणि त्या काळामध्ये आजच्या आधुनिक काळानुसार आपण भिक्खू संघ प्रचारासाठी फिरू शकतो. आता वाहन आहे, त्या काळामध्ये वाहन नव्हते, आजच्या सारखे महामार्ग वगैरे नव्हते, तर बैलबंडी आणि रथाचा सुद्धा भिक्खू संघ वापर करू शकत नव्हते. डोंगर दर्या पहाड कुठूनही ते शेतामधूनही जात होते. लोकांनी कंप्लेंटा केल्या होत्या बुद्धाकडे की तथागता तुमचे भिक्खू संघ आमच्या शेतातून चालतात, आमची पिकं ते तुडवतात, हे धान तुडवतात, आमचं मोहरीचं पीक तुडवते. आणि म्हणून तथागत बुद्धांनी वर्षावासाची परंपरा 4 महिने चालू केलेली आहे की भिक्खू संघाने एकाच ठिकाणी थांबायचं आहे, स्वतःही अध्ययन करायचं आहे आणि उपासकांना सुद्धा धम्म समजावून सांगायचं आहे. आलं का लक्षात तुम्हाला? तर जंगलामध्येच राहायचं, परंतु झाडाखालीच निवास करायचा भिक्खून. हा बुद्धाने नियम मान्य केलाय का? जर एखादा उपासक उपासिका असं जर म्हणत असेल की भिक्षूंनी जंगलातच राहायचं, तर आहेच, परंतु त्यांनी झाडाखालीच त्यानं राहायचं, तर हा बुद्धाचा नियम आहे की देवदत्त नावाच्या भिक्खूचा नियम आहे? तर बुद्धाला मान्य आहे का? नाही, कारण भिक्षूंना तो कष्टदायक होईल, त्रासदायक होईल आणि चांगलं नाही. तर बुद्ध काय म्हणतात? तो विहारातही राहू शकतो आणि तो शून्यागारात संघारामात भिक्खू निवासामध्येही राहू शकतात. किती नियम झाले आता देवदत्ताचे? 3 नियम झाले. आता 4था नियम सांगतो आणि 5वां थांबतो या ठिकाणी. तर 4था नियम आहे, भिक्खूंनी आपल्या भिक्षा पात्रामध्ये कोण जर मांस मटण मच्छी टाकली तर अजिबात घ्यायची नाही, त्यांना वापस करायची. त्यांनी फक्त शाकाहार भोजन घ्यायचं. कोण म्हणत आहे असं? कोणाला म्हणत आहे? बुद्धाला. काय म्हणत आहे? बरोबर आहे. तर 4थं जे आहे, बस झालं, बरोबर आहे. 4थं जे आहे, हलू नका. तर 4थं जे आहे तथागत बुद्धांनी सांगितलेलं आहे की 4था जो नियम आहे की भिक्खू संघ जर चारिकेला गेला आणि त्यांच्या भिक्षा पात्रामध्ये जर कुणी मांस भोजन टाकलाय किंवा मछली टाकलेली आहे, म्हणजे मांसाहार टाकलेला आहे भिक्षा पात्रामध्ये, तर ते भिक्षूंनी भिक्षा पात्रामध्ये स्वीकारायचं नाही. त्यांनी फक्त शाकाहार भोजन ग्रहण करायचं. असं कोण म्हणत आहे? आता हे कोणावर निर्भर आहे? भिक्षूवर निर्भर आहे. आता मला सांगा, बुद्धाच्या काळामध्ये कालाम लोक होते. मी 10 मिनिटांमध्ये माझे प्रवचन संपवतो, तिथेच थांबाई. तर ते 10 मिनिटाचं जे 4था आणि 5वा नियम या ठिकाणी मी घेत आहो की 4था नियम असा आहे की 4था नियम तथागत बुद्धाला तो पारित करायला सांगतो, भिक्खू संघामध्ये लागू करायला सांगतो. तो नियम आहे, भिक्खू संघांनी केवळ आपल्या भिक्षा पात्रामध्ये शाकाहारच घ्यायचा आहे, मांसाहार घ्यायचा नाही. कुणी जरी टाकलं तरी त्याचा स्वीकार करायचा नाही. तर आपण बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ जर घेतला
बोधिसत्व बाबासाहेबांचा, त्याच्यामध्ये कालाम सुत्त तुम्ही ऐका. कालाम सुत्तामध्ये हे कालाम लोक जंगलात राहणारे होते. कुठे होते? जंगलात राहणारे होते. आणि ह्या कालाम लोकांचा मुख्य व्यवसाय होता शिकार करणे आणि शिकार करून जगणे आणि शिकारीचंच भोजन खाणे. आता शिकारीचं भोजन म्हणजे समजलं, हरिण वगैरे. आता ते कालाम लोक एक तर ते जंगलामध्ये राहत आहे आणि शिकारीवरच त्यांची उपजीविका आहे आणि शिकार मारून त्याचे शिकार करून खाणं. तर एखादा भिक्खू किंवा तथागत बुद्ध जर त्यांच्या वस्तीमध्ये गेले, त्या जंगलामध्ये कालामांच्या वस्तीमध्ये, तर त्यांच्यासाठी ते काय काय वाढतील? जे त्याच्या घरी शिजलं तेच वाढतील. तर भिक्खू संघ किंवा तथागत बुद्ध जरी त्या ठिकाणी गेले तर असं म्हणेल का तुम्ही मला ही वांग्याची भाजी देऊ नका किंवा तू बटाट्याची भाजी देऊ नका, हे का असं म्हणतील का ते? मला जे आलं ते खावंच लागेल. म्हणजे किंवा मग ते असं म्हणतील का मला मांस नको तुमचं, मला ही बटाट्याची भाजी हवी, मला ते वांग्याची भाजी हवी आहे, मला माझ्या भिक्षा पात्रामध्ये ते जे आलं ते त्यांना स्वीकारावं लागेल. तर हे कशासाठी म्हणत आहे बुद्ध? हे कशासाठी बुद्ध ते पारित करून घेत नाही की एखाद्या लोकांचा आहारच जर हे असेल तर, मांस असेल तर, तुम्ही ब्रह्मदेशामध्ये जा, ब्रह्मदेशातील भिक्षू अंडी खातात, है की नाही? श्रीलंकेमध्ये मासोळ्याशिवाय जगत नाही. मासोळ्या आणि भात, कारण तिथं डाळ गहू, श्रीलंकेमध्ये डाळ गहू हे पिकत नाही, तिथं भात खूप पिकते. आणि मग तिचे श्रीलंकेचे उपासक उपासिका काय करते? भिक्षू नाही जात, पण श्रीलंकेमध्ये उपासक समुद्रच आहे काठावर, असं जाळ टाकलं का मासोळ्या भाजी पुरते, आहे का नाही? समुद्रच आहे आणि तिथं दलदलयुक्त जमीन आहे म्हणून डाळ कमी पिकते, तिथं आपल्यासारखे कडधान्य कमी होतात, भात जास्त पिकतो. कुठे? पुढची गोष्ट सांगत आम्ही, श्रीलंकेमध्ये. आणि तिथं मासोळ्याच नेहमी मासोळ्या आणि भात हेच जेवण असतं श्रीलंकेमध्ये. तर हे भौगोलिक कारणानुसार सुद्धा भगवान बुद्धाने तो नियम लागू केला नाही. कुठल्या ठिकाणी कुठला आहार होईल, आहार महत्वाचा नाही आहे. आहार महत्वाचा आहे का? आमगंध सुत्तामध्ये सांगितलं, मी ते सांगणार नाही, 5च नियम सांगणार, माझं प्रवचन लांबणीवर होईल. तर जे आपल्यावर निर्भर आहे की एखाद्याने मांसाहार ग्रहण केला म्हणजे तो दूषित आहे, महापापी आहे, असं अजिबात होत नाही. आहाराचा आपल्या मनावर, विचारावर काहीही परिणाम होत नाही. लक्षात घ्या, आलं का तुम्हाला ही गोष्ट लक्षात? तर तथागत बुद्धांनी एकदा काय केलं होतं, आनंदकडे चारिकेसाठी गेला होता. तर एकदा अशी घटना घडली की आनंदाच्या भिक्षा पात्रामध्ये मांस टाकलं एका उपासकानं. तर आनंद दचकला. आता आनंदानं ते भिक्षा पात्र घेतलं आणि त्या भिक्षा पात्रामध्ये जे मांस टाकलं होतं त्या उपासकानं, मांस आहार टाकला होता. तर बुद्धाकडे आला तो श्रावस्तीचा आणि बुद्धाला म्हणते, माझ्या भिक्षा पात्रामध्ये आज मांस वाढलेला आहे, तर मी ते सेवन करायचं का, ग्रहण करायचं का? तर बुद्ध त्यांना म्हणतात, आनंदा त्या भिक्षा पात्राच्या आतमध्ये बघ, म्हणजे थोडासा डोकावून बघ, तर लक्षपूर्वक बघ. तर त्यावेळी आनंद आपल्या भिक्षा पात्रामध्ये जे मांस वाढलेलं असतं त्याच्याकडे बघतो. काय आनंदा, ते तडफडत आहे काय? ते तुझ्या भिक्षा पात्रामध्ये ते जे मांस म्हणत आहे, तू ते काही तडफडत आहे, फडफडत आहे का? त्याच्यामध्ये काही जीव आहे? ते म्हणतात नाही आहे, काहीच नाही. मग सरळ सरळ तू स्वीकार करून घे, आहे का नाही? समजलं का तुम्हाला हे गोष्ट? तर तथागत बुद्धांनी जे भिक्षा पात्रामध्ये भोजन आलेलं आहे ते भोजन स्वीकार करता येतं, भंतेजीनं ते स्वीकार करावं. समजला? परंतु त्रिकोटी परिशुद्ध मांस सांगितलेलं आहे. त्रिकोटी म्हणजे काय? भिक्खूंनी आज्ञा देऊ नये की माझ्यासाठी आज तुम्ही कोंबडं कापा, माझ्यासाठी तुम्ही आज मच्छी आणा किंवा मटण आणा, असं भिक्खूंना आज्ञा देता येत नाही. जसे तुमची इवाई जावाई देऊ शकते, तुम्ही ग्रस्त लोक आहात, समजलं का? पण आज्ञा देता येत नाही. किंवा एखादा भिक्खू एखाद्याच्या घरी बसलेला आहे, म्हणजे इथं समोरच्या बैठक रूम मध्ये बसलेला आहे, त्याला आतून आवाज आलेला आहे की इथे काहीतरी आपण भंतेजीसाठी मटण आण, त्याला ऐकायला जर आलं असेल, त्याला त्याच्या श्रोत इंद्रियाने जर त्याला ऐकायला आलं असेल की माझ्यासाठीच हा कोंबडा किंवा माझ्यासाठीच हे काही मांस या ठिकाणी शिजवण्यात येत आहे, त्याला ऐकायला जर आलं असेल तर त्याने ते सेवन करू नये. आणि तिसरी गोष्ट, स्वतः त्याने बाजारातून विकत आणू नये. समजलं का? तर हे त्रिकोटी परिशुद्ध म्हणजे काय? अदृष्ट, अश्रुत आणि म्हणजे ह्या 3 प्रकारे, म्हणजे त्यानं पाहिलेलं नसावं, त्यानं ऐकलेलं नसावं आणि त्याने स्वतः आणलेलं नसावं. त्याने आज्ञा देऊ नये. आज्ञा देणं म्हणजे आपलं प्रथम सील, पानाती पाता नावाचं सील काय होते?
नष्ट होत असते. आलं का समजलं तुम्हाला? बुद्धाची अहिंसा मध्यम आहे, टोकाची अजिबात नाही. तर म्हणून त्रिकोटी परिशुद्ध मांस भिक्खूला ग्रहण करता येतं. समजलं का तुम्हाला? तर देवदत्त काय म्हणतो की तुम्ही भिक्खू संघाला असं सांगा की भिक्षाटनमध्ये जात असताना मांसाहार घ्यायचा नाही, फक्त शाकाहारच घ्यायचा. असं जर कोण म्हणत असेल तर हा देवदत्ताचा नियम आहे की बुद्धाचा? देवदत्ताचा. समजलं का? आलं लक्षात तुम्हाला? तर भिक्खूला जे भिक्षा पात्रामध्ये मिळतं ते त्यांना ग्रहण करावं लागतं. भोजनाचा काही संबंध येत नाही. आलं का लक्षात तुम्हाला? मनावर त्याचा काही परिणाम होत नाही. आमगंध सुत्त वाचा किंवा तुम्ही सिंह सेनापती सुत्त वाचा, हे तुम्हाला माहित पडेल, आहे का नाही? असं सिंह सेनापती वैशालीचा बुद्धावर त्यानं आरोप केला होता आणि भिक्खू संघाची पूर्ण वैशालीला बदनामी केली होती. बुद्धाची आणि बुद्धाच्या भिक्खू संघाची वैशालीला सिंह सेनापतीनं चर्चा केली होती, निंदा केली होती की तथागत बुद्धांचा भिक्खू संघ आणि तथागत बुद्ध आपल्या भिक्खू संघाला मनाई करत नाही. ते भिक्षा पात्रामध्ये मटण घेतात, मांसाहार ग्रहण करतात, चांगले नाही. समजलं का तुम्हाला? तर हे सिंह सेनापती सुत्त किंवा आमगंध सुत्त किंवा तुम्ही सुपिया सुत्त वाचा, तुम्हाला माहित पडेल मांसाहाराच्या संदर्भात. तर जे भिक्षा पात्रामध्ये आलेलं आहे भौगोलिक कारणानुसार, वस्तीनुसार, जे लोक तेच खात असतील तर ते नाही देतील तर तुम्हाला काय दुसरं देतील, आहे की नाही? एखादी मूल निवासी पारधी बांधवांच्या समूहात जर एखादा भिक्खू गेला तर त्यांच्या घरी ते शिजलं ते ग्रहण करतील. समजलं का तुम्हाला? आणि शेवटचा 5वा नियम सांगतो. कोणता? 5वा नियम आहे देवदत्ताचा. तो 5वा नियम असा आहे की भिक्खूंनी नवीन चिवर घालायचं नाही. कोणी एखाद्या उपासक उपासिकेनं जर एखाद्या भिक्खूला किंवा भिक्खुनीला नवीन चिवर दान करू इच्छित आहे, मला भिक्खूला किंवा भिक्खुनी संघाला नवीन चिवर दान करायचं आहे कापड विकून, परंतु देवदत्त म्हणते बुद्धा नाही, तुम्ही भिक्खू संघामध्ये हा नियम लागू करू नका. भिक्खूला नवीन चिवर स्वीकारण्याचा म्हणजे तो अधिकार देऊ नका. तर भिक्खूंनी काय करावं? रस्त्यावर फेकलेले, स्मशान घाटात फेकलेले, कुजलेले, लोकांच्या चिंध्या असलेले, चिंध्याचे कपडे खराब झालेले, रस्त्यावर वाटेवर फेकलेले चिंध्या बिंध्या, त्यांच्या चिंध्याचे चिवर शिवून त्यांनी घालायचे. त्यांनी नवीन चिवर घालायचे नाही. लोकांनी दिलेल्या नवीन चिवराचा स्वीकार करायचा नाही. देत असतील तरी घ्यायचे नाही. त्यानं फटे पुराणे असे फेकलेले चिंध्या चांद्याचं स्वतःच्याच हातानं चिवर शिवायचं, ठिगळ्या टाकण्याचं आणि ते घालायचं. समजलं का तुम्हाला? तर बुद्ध म्हणते अजिबात नाही, भिक्खू नवीन चिवर घालू शकतो. आणि विशाखा माता आणि जीवक, राजवैद्य जीवक यांनी नवीन चिवर दान करण्याची परंपरा. आणि तसं मिगार माता म्हणजे महाप्रजापती गौतमीनी कठीण चिवर शिवलेलं होतं बुद्धाला आपण पाहिलेलं आहे. तर जीवक आणि विशाखानं हे म्हणजे वर आहे 8 वरामध्ये ते लागू करून घेतलेलं होतं. म्हणून भिक्खू संघाला नवीन चिवरदान स्वीकारता येते उपासक उपासिकांकडून. समजलं का? मग राहिला प्रश्न, काही उपासक उपासिकांना आता प्रश्न पडला असेल की काही म्हणते इथं मग चिंध्या चांद्याचे चिवर घालून आम्हाला दिसते. मग आता तो प्रश्नच आहे ना तुमचा. तर भगवान बुद्धाने त्याला मनाई सुद्धा केलेली नाही. चिवराचे 4 प्रकार असतात: कठीण चिवर, इद्दी चिवर, पानसुकुलिक चिवर आणि म्हणजे असे एक 4 साधा चिवर. चिवराचे किती प्रकार आहे? कठीण चिवर म्हणजे समजलं ना, ते स्वतःच कापूस आणायचा आणि स्वतःच कापूस आणून सुतही काढायचं, सुतही काढून स्वतःच्या हाताने ते कपडाही विणायचा आणि कपड्याला स्वतः रंगही लावायचा, त्या कपड्याचं स्वतःच्या हाताने शिलाई करून ते तुम्हाला शिवता येणार नाही चिवर. समजलं का? भाताच्या शेतीच्या वाफ्यावरून भगवान बुद्धाने चिवर शिवण्याची परंपरा बुद्धाने चालू केलेला आहे. समजलं का तुम्हाला? तर स्वतःच्या हाताने सूत काढून विणून रंगरंगोटी करून वाळवून सुकून जे दिल्या जातं त्याला कठीण चिवर म्हणतात. कठीण म्हणजे आयत नाही, कठीण त्यांचा शब्दच आहे कठीण. दुसरं चिवर कोणतं आहे? पानसुकुलिक. पानसुकुलिक म्हणजे काय? तर हेच ते जे ज्ञानज्योती भंतेजी वगैरे घालतात, कोणते ते ठिगड्याचं स्मशान घाटात, त्याला धुतांग चिवर म्हणतात. घालू शकतात, ज्यांची इच्छा आहे ते उपलब्ध असेल तर घालायची, पण नवीन चिवर घ्यायचंच नाही किंवा स्वीकारायचंच नाही असं बुद्धाला म्हणायचं नाही आहे. समजलं का? घालता येतं. समजलं तुम्हाला? दुसरे कोणतं चिवर? चिवराचा प्रकार पानसुकुलिक.
तिसरं चिवर भगवंताने सांगितलं इद्दी चिवर. इद्दी म्हणजे काही चमत्कारिक वगैरे अजिबात नाही. जसं आपण भगवान बुद्धांचं जेव्हा असं आपण ऐकतो बौद्ध साहित्यामध्ये की महाकाश्यपाला तथागत बुद्धांनी म्हणजे महाकाश्यपाचं चमकीलं चिवर तथागत बुद्धांनी स्वीकारलं. चमकीलं चकाकणारं चमकीलं चिवर. आजही आपण बुद्ध घ्यायला गेलं तुम्हाला मूर्तीवर ते चमकीलं चिवर लोक परिधान करताना दिसतात. ती मान्यता आहे बौद्ध राष्ट्रात. ती काही लोक अति काय करतात, बुद्धांची मूर्ती त्याला चिवर घालून देण्याची काय परंपरा आहे, तर ती बौद्ध अनेक बौद्ध राष्ट्रांमध्ये ती परंपरा आहे की बुद्धाच्या मूर्तीला चमकीलं चिवर आजही आपण बुद्धगयाच्या महाबोधी महाविहारामध्ये बघत असतो. तर त्याच्या मागची मान्यता हीच आहे की बुद्धाने महाकाश्यपाला त्यांच्या अंगावरचं चमकीलं चिवर मागितलं आणि आपल्या अंगावरचं पानसुकुलिक चिवर महाकाश्यप भिक्खूला दान केलं होतं, असं बौद्ध साहित्यामध्ये उल्लेख आहे. समजलं का तुम्हाला? तर याला कोणतं चिवर म्हणतात? पानसुकुलिक. ठिगळ्याचं, ठीक आहे, पेकलेल्या कपड्यांवरचं, उकिरड्यांवरचं. आलं लक्षात तुम्हाला? तिसरं चिवर आहे तिसरं चिवर मी तुम्हाला इद्दी चिवर सांगितलं. आणि चौथा आहे साधा चिवर. साधा चिवर म्हणजे कोणता? जो श्रामणीर लोक 10 दिवसासाठी घेते किंवा मग श्रामणीर 10 वर्षे राहत आहे, जे साधं चिवर आहे त्यांच्यावर. साधं म्हणजे सिंपल चिवर 10 दिवसासाठी, तर ते साधं चिवर. तर हे चिवराचे प्रकार आहे कठीण चिवर, पानसुकुलिक चिवर, इद्दी चिवर आणि साधा चिवर. तर देवदत्त काय म्हणत आहे? नवीन चिवर भिक्खूंनी स्वीकारायचं नाही. त्यांनी फुटल्या चिवरावरच हे चिवर बुद्ध म्हणतात अजिबात नाही. भिक्खू संघ नवीन चिवर सुद्धा स्वीकारू शकतो. ते त्याच्यावर निर्भर आहे. कारण बुद्धाचा मार्गच कसा आहे? मध्यम मार्ग. जास्त कठीणतमय नाही, जास्त क्लेशकारकही नाही आणि जास्त उपभोगकारक नाही. भगवान बुद्धांचा मार्ग मध्यम आहे आणि म्हणून तो कुणालाही आवडतो. म्हणून जैन धर्म आहे बुद्धाचे समकालीन आहे. वर्तमान महावीर जैन आहे की नाही? तर जैन धर्मामध्ये अष्टपरिस्कार नाही आहे, पण बौद्ध धर्मामध्ये अष्टपरिस्कार आहे का ना? अष्टपरिस्कार म्हणजे काय? संघाटी आहे, चिवर आहे, अंतर्वासक आहे, पाणी गाळण्याचा वस्त्र आहे का नाही? किंवा त्याला काय म्हणतो आपण, करगोटा आहे, कमरपट्टा आहे, भिक्षापात्र आहे. तर हे जे 8 वस्तू बुद्धाने आपल्या भिक्खू संघामध्ये दिलेल्या आहे. पण भिक्खू संघ जैन धर्मामध्ये तुम्हाला ते दिसत नाही. ते लोक हातावरच जेवण करतात, वस्तारा नसते त्यांच्याकडे. ते हाताने म्हणजे हातानच ते दाढीचे, डोक्याचे, मिशीचे केस उपडतात आहे का नाही? अंगावर चिवर ठेवत नाही. तर हाच फरक आहे का नाही? म्हणजे भिक्खू संघाला बुद्धाने अष्टपरिस्कार दिलेले आहेत, म्हणजे 8 परिस्कार दिलेले आहेत, पण जैनांना नाही आहे. म्हणून बुद्धाच्याच काळामध्ये समकालीन असलेला वर्धमान जैन धर्म जगभर गेला नाही, पण बुद्धाचा धम्म जगभर गेला. कारण बुद्धाचा धम्म मीडियम मार्ग सांगतो, मध्यम मार्ग सांगतो, कोणालाही आवडतो आहे का नाही? आवश्यकता असेल त्या ठिकाणी हिंसा करायलाही घाबरायचं नाही. हिंसा तर नकोच, पण आवश्यकता असेल त्या ठिकाणी हिंसा करायला सुद्धा घाबरायचं नाही. बुद्धाची अहिंसा ही मध्यम मार्गावर आहे, आपल्यावर निर्भर आहे ती. समजलं का? तर आज या ठिकाणी तर हे 5 नियम देवदत्त म्हणत आहे. समजलं का तुम्हाला? 5 नियम पुन्हा सांगतो 2 मिनिटांमध्ये आणि संपवतो. की पहिला नियम कोणता? भिक्खूंनी केवळ जंगलातच राहायचं, अजिबात नाही म्हणते बुद्ध. तो विहारातही राहू शकतो. भिक्खूंनी केवळ चारिकेवरच जगायचं, आमंत्रणाचं भोजन स्वीकारायचं नाही. भिक्खूंनी केवळ जंगलात तर राहायचंच आहे, पण नुसतं झाडाखालीच राहायचं आहे, आसन माटाचं आहे, झाडाखाली झोपायचं आहे, ठीक आहे. आणि चौथा आहे भिक्षापात्रामध्ये शाकाहारच घ्यायचा, मांस आलं तर ते स्वीकारायचं नाही. आणि आता जे सांगितलं मी तुम्हाला, भिक्खूंनी नवीन चिवर स्वीकारायचं नाही. त्याने असे फटेपुराणे घातले पाहिजे. तर बुद्ध म्हणते हे अजिबात नियम मी लागू करून घेणार नाही. बुद्धाने हे संघातले मी म्हणते ते, कारण देवदत्ताले पक्क माहित होतं बुद्ध हे नियम लागू करणार नाही. आणि मग लागू करणार नाही तर हेच आपल्यासाठी कारण होईल आपण आपला संघ वेगळा करू. तुम्ही माझे हे 5 नियम लागू करा. लागू जर करत असाल, मी सांगतो तुम्ही लागू करा. जर तुम्ही लागू कराल तर मी संघामध्ये फूट पाडणार नाही. पण देवदत्ताला पक्क माहित होतं हे जे नियम मी बुद्धाला पारित करायला सांगत आहोत, बुद्ध लागू करणार नाही. आणि हेच निमित्त ठरेल मला भिक्खू संघामध्ये फूट पाडण्यासाठी. आणि म्हणून वैशालीचे वज्जी पुत्र समुद्रदत्त, कोकालिक सारखे काही भिक्खू घेऊन त्यांनी 500 भिक्खू संघ वेगळा भिक्खू संघाची निर्मिती केली. तर संघात फूट पाडणे हे 5व्या नंबरचं महापाप बुद्धाने सांगितलंय. म्हणून संघ कोणता?
भिक्खू संघ, भिक्खुणी संघ, उपासक उपासिकांचा सुद्धा संघ असतो. म्हणून संघामध्ये फूट पाडू नये. जर तुम्ही संघामध्ये फूट पाडत असाल, एकामेकाची मनं तोडत असाल, एका माणसाला माणसापासून, बुद्धाचा धम्म माणसं जोडणारा आहे, माणसाला माणसापासून तोडणारा नाही. तुम्ही तोडत असाल, आहे का नाही, एकमेकांपासून तोडत असाल तर तुम्ही महापाप करत आहे. समजलं का या जीवनामध्ये. आणि म्हणून आता पाऊस पडला का नाही, पाऊस पडल्याच्या नंतर तुम्ही इकडं तिकडं फिरायला जा, तुम्हाला गल्ली बोळ्यामध्ये तण वाढलेलं दिसते. काय दिसतंय? तण वाढलेलं दिसते. तण लावलं का? तण आपोआप उगवलं. पण लोकांना मशागत करून, नांगरणी करून आणि बियाण्याच्या दुकानामध्ये जाऊन बियाणं आणावं लागतं, मशागत करावी लागते, नांगरणी करावं लागते, त्याच्यामध्ये पेरावं लागतं. म्हणून आता पेरणीचाही दिवस आलेला आहे. कोणता? लोकांनी पेरलेला आहे. आणि वर्षावास म्हणजे सुद्धा काय आहे? पेरणीचाच दिवस आहे. समजलं का? काय पेरायचं आपल्या मनामध्ये? धम्म पेरायचा आहे. आपलाही पेरणीचा दिवस वर्षावास आता चालू होत आहे. अयं वस्सान कालो 10 तारखेपासून. तर देवदत्तानं संघामध्ये फूट पाडली. 500 भिक्खू संघाचा वेगळा संघ त्यानं निर्माण केला. बुद्धाचा आयुष्यभर द्वेष केला. बुद्धाचा कोण? देवदत्तानं. शेवटी महामोगलायन आणि सारीपुत्त देवदत्ताला समजावणी देतात आणि पुन्हा त्या 500 भिक्खू संघाला परत आणतो. महामोगलायन 500 भिक्खू संघ जे फुटलेले होते त्याला महामोगलायन सारीपुत्त पुन्हा बुद्धाकडे वळवतो. पण देवदत्ताचा जी अधोगतीचं मरण होते, अधोगतीचं म्हणजे तो जिवंतच मातीखाली दाबला जातो. त्याचा ना अंतिम संस्कार होतो ना त्याची सद्गत होते. श्रावस्तीच्या एका म्हणजे बुद्धाला तो भेटीसाठी निघाला, तो एका तलावामध्येच तो उभाच गाडला गेला. उभा म्हणजे जेव्हा उभाच तो स्वतःच गेला, पाणी प्यायला गेला, त्या गड्ड्यात गेला तर तिथंच बंदच गेला अंदाज भुईमध्ये. समजलं तुम्हाला? म्हणजे जिवंतच गाडल्या गेला. त्याचं मरण त्याने म्हणजे कोण त्याने आगपेटी लावली नाही, चिताग्नी दिला नाही, त्याने फुलं मेणबत्त्या वगैरे काहीच काम पडलं नाही. समजलं का तुम्हाला? तर असं मरण पाहिजे का तुम्हाला देवदत्तासारखं? मग बुद्धासारखं मरण आलं पाहिजे. त्यासाठी सुगतीचा मार्ग करा. म्हणून देवदत्ताने हे 5 नियम बुद्धाला सांगितले. बुद्धाने ते मान्य केले नाही आणि भिक्खू संघामध्ये फूट टाकली. तर आपण संघामध्ये नेहमी संघ जोडण्याचा प्रयत्न करा. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलंय, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघटित व्हा म्हणजे आपली संघटना मजबूत करा. संघटना जर मजबूत केली, सगळ्यात मोठं आम्हाला लय लोक विचारत आहे महाबोधी विहाराचं कसं होईल, महाबोधी विहाराचं कसं होईल. अजिबात उत्तर नाही माझ्याकडे त्याचं. कोणाच भंतेजीकडे उत्तर नाही. तर आमचं उत्तर एकच आहे. कोणतं? आपण संघटित झाल्याशिवाय महाबोधी महाविहार मुक्त होऊ शकत नाही. महाबोधी महाविहार ब्राह्मणाच्या कब्जामध्ये आहे आणि गावागावातले विहार लोकांच्या कब्जामध्ये आहे का नाही? तर अशा पद्धतीनं आज हे आहे. अनेक विहार लॉक लागलेले आहेत, ताले लागलेले आहेत, धूळ खात आहे का नाही? आणि बुद्ध विहार हे भिक्षूचे ठिकाण आहे. ठिकाण म्हणजे काय? वर्षावासाचे ठिकाण आहे, निवासाचे ठिकाण आहे. भिक्खू संघाला त्या काळामध्ये विहार दान करत होते. उपासक उपासिका त्याच्यावर मालकी हक्क सांगत नव्हते. समजलं का? तुम्ही अजिंठा वेरूळ लेण्या वगैरे पाहिल्या का? अजिंठा वेरूळ लेण्या कारले भाजीच्या त्या लेण्याले दरवाजे राहते का? तिथले दरवाजे लावून कुलूप वगैरे एवढ्या सुंदर लेण्या अजिंठा वेरूळ कारले भाजीच्या त्या लेण्याले दरवाजे दिसत नाही. कारण भिक्खू संघासाठी ते वर्षावासाचे ठिकाण आहे. समजलं का तुम्हाला? पण आणि विहार हे भिक्खू संघाचीच धम्मप्रचाराचीच केंद्र आहे. समजलं का? तर या ठिकाणी आज या चहांदे परिवारामध्ये कालकथित कौशल्याई चहांदे या आईचा प्रथम पुण्यस्मरण या चहांदे परिवाराने मला या ठिकाणी आमंत्रित केलं. तुम्ही मला ऐकून घेतलं. सर्वांना नमो बुद्धाय आणि सर्वांचं खूप मंगल हो, खूप कल्याण हो. सर्वांना खूप साधुवाद, खूप साधुवाद. ठीक आहे बाबू, हे बंद कर रे. शेती बंद करून